नमस्कार, मी मृणाल धोंगडे. सर्वप्रथम अरुणाताईंना 70व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं साहित्य वाचण्याची संधी मला दिल्याबद्दल आयोजकांचेही आभार. या प्रसंगी काय वाचावं असा विचार करत असताना काळोख आणि पाणी या पुस्तकाची अरुणाताईंनी लिहिलेली प्रस्तावना माझ्या वाचनात आली आणि योगायोग असा की हे पुस्तक तेव्हा प्रकाशित झाले आहे जेव्हा राचिम ढेरे सर म्हणजे अरुणाताईंचे वडील 70 वर्षांचे झाले. ऐकूया या प्रस्तावनेतला काही भाग. 1930 साली अण्णांचा जन्म झाला आणि 1935च्या मध्यात त्यांचे आईवडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हापासून 1943 सालापर्यंतचा 8 वर्षांचा काळ अण्णांनी त्यांच्या आजोळ घरी काढला. अंदर मावळात निगडे नावाच्या लहानशा गावी त्यांचं आजोळ होतं. घरात हयात माणसे 2च, अशक्त आजारी ब्रह्मचारी मामा आणि दुःख दारिद्र्याच्या तळीतून भरडून निघालेली 90च्या घरातली म्हातारी आजी. पण या दोघांशिवाय घरात आणखीही पुष्कळ होतं. आजोबांनी मागे ठेवलेले ग्रामजोस पण होते. कृष्णेकाठच्या वाईमधल्या कुठल्याशा पाठशाळेतून त्यांनी आणलेला ज्ञानसाधनेचा वसा होता. संस्कृत प्राकृत हस्तलिखिते, पोथ्या पुराणे आणि संस्कृती दर्शन घडवणाऱ्या वस्तू यांचा मोठा संग्रह होता आणि आजीच्या स्मृतीत त्यांच्यामुळे उघडलेले मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. पुण्यात आल्यानंतर अवघ्या 8-9 वर्षात आजी मामांच्या नुसत्या असण्याचा आधारही त्यांनी गमावला. तेव्हा वाढीसाठी जी पारंबी पकडली ती गावाकडच्या जगण्याची. गावाकडचे ऋतुचक्राच्या लयीत फिरणारे लोकजीवन, तिथल्या श्रद्धा समजुती, ग्रामदैवते, तिथे नाचणारी शिमग्याची सोंग, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, कुळधर्मातला देवीचा गोंधळ, वाघ्या मुरळ्यांचे जागरण, देवळातून घडणारे देवजन्माचे सोहळे, पारावरची प्रवचने, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भूते वासुदेव पोतराज, लोकसंस्कृती आणि संत संस्कृतीने दिलेली ही ठेव उलगडणे हेच अण्णांनी आपल्या जगण्याचे साधन बनवले, अस्तित्वाला आधार आणि अर्थ देण्याचे प्रयोजन बनवले. शाळेचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच अण्णा ललित वाङ्मयाकडे ओढले गेले होते. त्यांच्या समवयस्क मित्रांचे एक मंडळही स्थापन झाले होते, सविता मंडळ. रविकिरण मंडळाची आठवण देणारे नाव मंडळाला दिलेले असले तरी मंडळाचे सदस्य मात्र कवितेत बालकवी गोविंदाग्रज तांबे यांच्याच कवितांनी अधिक भारलेले होते. आणि दुसरे वेगळेपण म्हणजे कवितेखेरीज कथा, ललित निबंध, व्यक्तिचित्रे आणि समीक्षा अशा इतर वाङ्मय प्रकारांमध्येही ते रस घेत होते. या बैठकांमधून अण्णांनी कविता वाचल्या आणि लोकगीतांविषयीचे प्राचीन वाङ्मयासंबंधीचे लेखही वाचले. त्या काळात तरी त्यांच्यामधल्या वाङ्मयीन ऊर्जेने रसिक आस्वादकाचा हात घट्ट धरलेला दिसतो. परंपरेचा बळकट धागा असणारी, विदग्ध संस्कृतावर पोसलेली, गीतगुणांनी बहरलेली अशी कविता अण्णांनी त्या काळात लिहिली. जरी वीज कडाडे मेघ गडाडे गगनी, जरी जल प्रलयमय हो ही सारी अवनी, जरी प्रचंड सागर उंच उफाळत लाटा, निश्चिंत ध्येय रततनू शोधिते वाटा. अण्णांची कविवृत्ती त्यांच्या शैलीपुरतीच मर्यादित राहिली नाही, हे मात्र भाग्यच म्हणावं लागेल. त्यांच्यामधल्या कवीने त्यांना संशोधनातली मानुषता सांभाळण्याचा सत्वशील आग्रह दिला. तर्कमुद्रा आणि रसिकमुद्रा यांच्यामधला विरोध जिथे मावळतो अशा बिंदूवर उभे राहण्याची इच्छा दिली आणि ज्ञानाच्या पोटी असणाऱ्या करुणेपर्यंत पोचण्याचे सरुदय भान दिले. म्हणून एका बाजूने हाती येणाऱ्या पुराव्यांचा काटेकोरपणा सांभाळत असतानाही संशोधनातली विधायकता निसटू नये यासाठी ते धडपड करत राहिले. संशोधन ही एक सर्जक प्रक्रिया आहे.
हे जर अण्णांना त्यांच्यामधल्या कवीने समजावले नसते तर मग संस्कृतीची कोडी प्रगल्भ समजुतीने त्यांना कशी उलगडता आली असती? महानग्नी लज्जागौरीच्या रूपात विश्वाचे आदी गर्भागार त्यांना दिसले नसते. सांप्रदायिकतेच्या मर्यादांवर मात करून पंढरीचा विठ्ठल एक महासमन्वय म्हणून त्यांच्या पुढे उभा ठाकला नसता आणि संतांच्या करुणेची विराट व्याप्ती त्यांना कधी जाणवली नसती. त्यांच्यामधल्या कवीने संशोधकाच्या प्रज्ञेचा हात धरला आणि संशोधन हाच त्यांच्यासाठी प्रातिभशक्तीचा विलास ठरला. ही गोष्ट मराठी संशोधनाच्या क्षेत्रात असाधारण म्हटली पाहिजे. अण्णांच्या अनेक ग्रंथांमधले निष्कर्ष हे वेगवेगळ्या विद्याशाखांसाठी महत्त्वाचे आहेतच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी संशोधन साधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यातून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या विभाजन रेषा पुसून ज्ञानाच्या अखंडपणाचा सातत्याने आणि भरीव प्रत्यय दिला. त्यांच्या कामामधून त्यांनी अभिजन संस्कृती आणि बहुजन संस्कृती यांच्यामधली दरी मिटवली आणि अभिजनांच्या सांस्कृतिक महात्मतेचे पोषण लोकसंस्कृतीने कसे केले आहे याचा उलगडा केला. संशोधनाची सामाजिक अंगे त्यांनी निर्भयपणे तपासलीच, पण बहुजनांच्या उत्थानाच्या प्रक्रियेचे महत्त्वही सातत्याने अधोरेखित केले. सांस्कृतिक इतिहासातल्या अनेक प्रश्नांची त्यांनी उकल केली. अनेक रिकाम्या जागा भरून काढल्या. मराठी धर्मजीवनाचा समग्र पट धांडोळला आणि हे काम करताना भारतीय संस्कृतीशी असलेला मराठीचा अनुबंधही स्पष्ट केला. ज्ञानव्यवहार त्यांनी नेहमीच गांभीर्याने आणि सौहार्दाने केला. प्रमेय सिद्धीमुळे होणाऱ्या तात्कालिक भल्या बुऱ्या परिणामांविषयी थोडी अलिप्तता ठेवून केला. एकाच वेळी ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्या आणि भावकोशही समृद्ध व्हावा अशी अपेक्षा ठेवून केला. सत्य स्वभावतः विनाशक किंवा विधायक नसते, मात्र त्याला कल्याणासाठी प्रेरित करता येते असा विश्वास ठेवून केला. त्यातून उतरलेले लेखन रूढार्थाने धार्मिक किंवा आध्यात्मिकही नाही, पण ते मानुषतेविषयीच्या श्रद्धेतून आले आहे. याच श्रद्धेने त्यांच्यामधल्या सुजन आस्तिकाला जगण्याचे प्रयोजन दिले आहे आणि त्यांच्यातल्या संशोधकाला सर्जनाचे समाधान दिले आहे. धन्यवाद.